श्री स्वामी समर्थ। मी शीतल आणि हा माझा मुलगा अर्चित तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये। काल रात्री अप्पमसाठी जे पीठ भिजवलं होतं, उठल्या उठल्या पहिलं ते पीठ बघितलं, छान फर्मेंट झालं होतं। अप्पमचं पीठ हे इडली किंवा डोशाच्या पिठासारखं फार फुगत नाही, पण ते फर्मेंट होतं, म्हणजेच त्याला जाळी सुटते। पीठ हलवून दाखवते, हे बघा, ही अशी जाळी सुटते, त्याच्यात एअर साठते। तर या पिठामध्ये थोडंसं मीठ आणि साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून छान हलवून घेतलं। हलवताना पीठ हे नेहमी एकाच डायरेक्शनने हलवायचं, आयदर क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज। दुसऱ्या डायरेक्शनने फिरवायचं नाही, अदरवाईज पिठातलं सगळी जी हवा असते ती निघून जाते आणि अप्पमला व्यवस्थित जाळी सुटत नाही। अप्पमचं पीठ असेल किंवा इडलीचं पीठ असेल, कधीही त्याच्यामध्ये मीठ मिक्स करताना फक्त एकाच डायरेक्शनने पीठ हलवून घ्यायचं। सो पीठ हलवल्यानंतर साधारण हे असं झालं होतं आणि ही या लेवलची कन्सिस्टन्सी मी ठेवली होती। हे पीठ थोडंसं पातळच लागतं, कारण कढईत टाकल्यानंतर ते फिरवून घ्यावं लागतं। त्यानंतर अप्पमसोबत जी खाल्ली जाते ती खोबरे आणि बटाट्याची भाजी पण मी करून घेतली। तुम्ही सिंपल खोबऱ्याच्या चटणीसोबतही अप्पम खाऊ शकता, पण या बटाट्याच्या भाजीसोबत थोडंसं अप्पम जास्त छान लागतं आणि सोपी आहे ही भाजी पण करायला। एकदा नक्की ट्राय करून बघा। याचा शॉर्टही तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल, तोही एकदा चेक करा। भाजी तयार झाल्यानंतर अप्पम करायला घेतले। बऱ्याच जणांचं अप्पम आणि अप्पे याच्यात कन्फ्युजन होतं। अप्पे म्हणजे जे गोल चेंडूसारखे जे आपण बनवतो अप्पे पात्रात, त्याला अप्पे म्हणतात, आणि जे कढईत बनवलं जातं त्याला अप्पम म्हणतात। खरं तर अप्पमला याच्यापेक्षाही मोठी कढई वापरली जाते, पण माझ्याकडे नॉनस्टिकची ही एकच छोटी कढई आहे, यासाठी लोखंडी कढईचा पण वापर केला जातो। सो मी याच कढईमध्ये नेहमी अप्पम बनवते आणि अप्पम हे कडेने पातळ आणि मध्ये थोडेसे जाड असतात। तुम्ही बघू शकता किती छान जाळी सुटली आहे याला, आणि याच्यावर 1-2 मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आणि कडेने फक्त कडा सोडवून घ्यायच्या, ते आपोआप उकळलं जातं आणि व्यवस्थित निघतं। सो त्यानंतर असे सगळे अप्पम करून घेतले। तुम्ही बघू शकता किती छान जाळी सुटली आहे। या मग अप्पम खायला। त्यानंतर लगेच अर्चितनं मलाही जॉईन केलं। माझ्या अगोदर त्याचा पप्पांसोबतही एक राऊंड झाला होता आणि हा त्याचा सेकंड राऊंड होता। माझ्यासोबत हा त्याचा सेकंड राऊंड होता। त्यानंतर आम्ही रेडी होऊन निघालो डीमार्टला। खरं तर खूप दिवसांनी डीमार्टला निघालो होतो, त्यामुळे खूप सामान आणायचं होतं। बाहेर कुठेही जायचं असलं की सगळ्या बॅगा घेऊन फक्त अर्चितला जायचं असतं। त्याला बॅग्स कोणाच्याही हातात द्यायच्या नसतात, त्याला स्वतःलाच त्या अर्चित कुठे निघालास? कुठे निघाला? बुवा हो। त्याला भूर म्हणता येत नाही, जसं आपण लहान मुलांना सांगतो की भूर जाऊया,
तर त्याला भूर म्हणता येत नाही म्हणून तो बुवा म्हणतो. त्यानंतर आम्ही आलो डीमार्टला. डीमार्टला आलं की त्याचं सगळ्यात पहिल्यांदी लक्ष असतं ते ट्रॉलीवर. आम्हाला लगेच ट्रॉलीमध्ये बसायचं असतं. त्याला ती छान एका गाडीसारखी वाटते, त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदी ट्रॉलीमध्ये बसून घेतो. अर्थात हे बसणं फक्त पुढच्या 5 ते 10 मिनिटांचंच असतं. त्यानंतर डीमार्टमध्ये उतरून सगळीकडे धावाधाव सुरू असते त्याची. सो जेव्हाही आम्ही डीमार्टला जातो, एक व्यक्ती खरेदी करत असते आणि एका व्यक्तीला कंपल्सरी अर्चितवर लक्ष ठेवावं लागतं. माझं शॉपिंग सुरू होतं, पण अर्चितचं मात्र स्वतःचं असं वेगळं शॉपिंग सुरू होतं. त्यानंतर घरी आलो आणि सगळ्यात अगोदर डीमार्टचं सामान लावून घेतलं, कारण एकदा ते लावायचं राहिलं की राहिलं. त्यानंतर थालीपीठाची खमंग अशी भाजणी करून घेतली आणि त्याचं पीठही दळून आणलं, कारण उद्या आहे श्रावणी शनिवार आणि श्रावणी शनिवारी थालीपीठ, उसळ आणि दही यांचा नैवेद्य दाखवला जातो हनुमानाला. थालीपीठाची भाजणी झाल्यावर डीमार्टमधून सामान आणलं होतं, मग म्हटलं बाकीचीही थोडी कामं करून घ्यावी म्हणून हे धणे आणि शेंगदाणे पण भाजून घेतले. पण ज्यावेळी मी शेंगदाणे भाजले मला थोडा आवाज येत होता म्हणून मी शेंगदाणे नीट केले. तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये हा एक खडा होता. तो जर असा बघितला तर तो ऑलमोस्ट शेंगदाण्यासारखाच दिसतोय, सेम कलरचा होता. मला माहीत नाही हे ॲज अ भेसळ म्हणून तसाच रंगवून टाकला होता त्याच्यात की काय, पण ही एक गार होती आणि तुम्ही बघाल त्याचा आवाज येतोय कसा. आणि हे जर मी न बघता डायरेक्ट शेंगदाणे बारीक केले असते तर सगळा शेंगदाण्यांचा पीठ वाया गेला असता. सो आपण जनरली सगळी धान्य तर निवडून घेतो, पण शक्यतो शेंगदाणे कोणी निवडत नाही. तर नेहमी शेंगदाणे पण वापरण्या अगोदर निवडून घेत जा. भाजणी करण्यात आणि इतर सगळी धान्य भाजून ठेवण्यात जवळपास माझे 2 ते 2.5 तास गेले. त्यानंतर छान जेवण केलं आणि अर्थात समस्त स्त्रीवर्गाला न आवडणारं काम म्हणजे भांडी. सो भांडी घासली आणि दिवसाचा शेवट केला. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेन त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल अँड कीप वॉचिंग माय व्हिडिओज. थँक यू.